गोष्ट वाचल्यानंतर मुलांना सोडून दिलं पाहिजे. प्रत्येकाला जाणवणारं सत्य हे वेगवेगळं आहे. ते त्याच्या अनुभवातून आणि अनुभूतीतून आलेलं आहे. तुला जे कळलं ते मला असं कळणार नाही, कारण तू वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये वाढली, वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली आहेस. तू एक वेगळ्या गोष्टी ग्रहण केल्यास. तुला जे कळलंय तेच मला कळलंय असं नाही होत. तर गोष्ट वाचल्यानंतर ते मुलांवर सोपवावं. तर बरं का मुलांनो, त्या गोष्टीत काय सांगितलं माहितीये का? नको ना, तुमच्या जवळ ठेवा ना, मुलगा शोधेल. इथे खूप प्रॉब्लेम होतो. जेव्हा तात्पर्य सांगायला सुरुवात होते ना, तेव्हा मुलं पकून जातात. ऍक्च्युअली दुसरा शब्दच नाही त्या गोष्टीला. आपल्याला नाही आवडणार कुणी जर शहाणपण सांगायला सुरुवात केली तर. म्हणजे उपदेश ही अशी गोष्ट आहे की जे मोठ्या माणसांनी मुलांना करू नये आणि मुलांनी मोठ्या माणसांना करू नये. कशाला उपदेश काय होणार? मुलांनी मोठ्या माणसांना करू नये एवढंच माहिती होतं. पण मोठ्या माणसाने करूच नाही, काहीच होत नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की माझी आई मला असं म्हणायची उपदेश केल्यानंतर की मी या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडतो. पण आता तर 5G टेक्नॉलॉजी आहे, मुलं इकडूनच सोडतात, आताच नाही जात. म्हणजे किती उपदेश केला तर मुलं शांत असतात आणि मग म्हणतात झालं बोलून. म्हणजे आईला कळतं ओ, म्हणजे मगाचपासून सांगितलेलं आत गेलंच नाहीये, झालं बोलून, ठीक आहे, ओके, चला कामाला लागा. नको. म्हणजे आपण मूल समजून घेण्याच्या पद्धती विकसित करणं, मूल केंद्रीय विचार करणं हे आवश्यक आहे. ते नाही करत, त्यामुळे आपण मुलांपासून लांब जातो आणि त्याला काही कळत नाही. तो आज्ञा बालक आहे असं समजून उपदेश करायला जातो. किंबहुना मी जास्ती शहाणा आहे समजून करतो, इकडेच घोळ होतो. मी शहाणा नाही हे जेव्हा कळेल तेव्हा प्रश्न सुटतील. तुम्ही उदाहरणं देऊन सांगू शकता हे, म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? खूपच देता येतील, आवडेल ती ऐकायला. 2 वेगळ्या प्रकारची देतो उदाहरण. एक म्हणजे मुलांवर विश्वास टाकायला कमी पडतो. म्हणजे काय होतं, तर मी काय पालक सभेमध्ये सांगितलं की आपण मुलांवर विश्वास नाही ठेवत, त्यांचं मत विचारात घेत नाही. तुला काय कळतंय असं सांगतो. आणि पुन्हा त्याच गटावरती म्हणजे ऍडव्हान्स प्रश्नांवरती पालक सभा एक 15 दिवसांनी होती. तर पालकांनी उभं राहून सांगितलं, हा व्हिडिओ माझ्या युट्यूब वरती आहे. तर पालकांनी उभं राहून सांगितलं की सर, माझ्या मुलाच्या मित्राचा बर्थडे होता म्हणून आम्ही पॅकिंग करत होतो गिफ्ट, तर तो कागद अपुरा पडत होता, तर मला करता येत नव्हतं पॅकिंग. तर माझा मुलगा बघत होता 2रीतला, तर तो म्हणाला की हे गिफ्ट आहे ना असं फिरवा. तर मला प्रचंड राग आला, तू आता मला शहाणपण सांगतो का? 2रीतला मुलगा, पण तुम्ही सांगितलं होतं की मुलांवर विश्वास तर ठेवून बघा, म्हणून मी तो फिरवलं आणि ती गोष्ट पॅक झाली. म्हणजे ही जी गंमत आहे ना की बघू ना तो काय म्हणतो ते. म्हणजे विश्वास ठेवणं म्हणजे मुलाला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य असणं आणि घरामध्ये निर्भय वातावरण असणं, जे आपण लहानपणी खूप कमी अनुभवलं. प्रश्न विचारणं हा भागच नव्हता. म्हणजे मला शाळेतला एक प्रसंग आठवतो. शाळेमध्ये शिक्षक आम्हाला असं म्हणाले की पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे अशी. तर मला एकदम भीती वाटली, 23.5 म्हणजे आता कधी 23.5 गणित येईल. म्हणून मी शिक्षकांना असं म्हटलं की सर ते 25 करून टाका ना, म्हणजे सोपं होईल, म्हणजे माझा 25चा वाडा पाठ आहे. तर भयंकर राग आला. ते बोलले का 25 करा, काय करू नका ना. तरी मी पुढे गेलो आणि म्हटलं की सर तुम्ही मोजले का 23.5? समजा एखाद्या सरांची मोजताना काही चूक झाली असेल तर एक चान्स आहे ना, 25 होऊ शकते. आता सरांनी काय सांगितलं पाहिजे की बाळा मी तर नव्हेच, आमच्या खानदानमध्ये कुणीच नाही मोजले, तर आपण शोधूया कशी मोजतात. तेव्हा तू मला विचारतोस, मरेच तो मारलं मला. मग मी आणि पृथ्वी दोघे 23.5 अंशात झुकून बाकावरती. आणि पुन्हा कोण प्रश्न विचारेल त्यांना? आता याचा पुढचा भाग, जेव्हा मी विज्ञान शिकायला लागलो
तेव्हा मला कळलं की काश्मीरमध्ये डोक्यावरती सूर्यच येत नाही. आता बालभारतीमध्ये आम्हाला असं शिकवलेलं होतं की डोक्यावरती सूर्य आला तर 12 वाजतात. मग काश्मीरचे ऑलरेडी 12 वाजले की वाजायचे आहेत, येतच नाही. मग मला याचं कारण असं आहे की पृथ्वी 23.5 झुकलेली असल्यामुळे 23.5 अक्षांशाच्या वरती जे जे कोणी आहेत तिथे सूर्य डोक्यावरती येत नाही. तुम्हाला डोकं 23.5 मध्ये झुकवलं तर डोक्यावरती येईल. पृथ्वी अशी आहे. बरोबर. आता हे शिकवायला नको. सगळ्या ठिकाणी डोक्यावरती सूर्य येत नाही. इकडे गडबड झाली. दुसरं मी म्हटलं तसं तात्पर्य म्हणजे मला तर असं वाटतं की माझं बालपणाची काय वाट लागली असेल ते हिसाबनीतीच्या गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट संपल्यानंतर जाड फॉन्ट मध्ये 16 नंबरच्या बोल्ड मध्ये तात्पर्य छापलेलं असायचं. म्हणजे 2 मित्र जंगलातून जात आहेत. त्याने अस्वल येताना बघितलं. मग एक मित्र होता तो आपली मैत्री विसरून झाडावर चढला. दुसऱ्याला काही झाडावर चढता आलं नाही. तो म्हणाला की तू मेल्यासारखा श्वास रोखून पड. तो तसा पडला. अस्वल आला तर त्याला हुंगला कानाजवळ आणि त्याला असं वाटलं की तो मेला, निघून गेला. झाडावर चढलेला मित्र खाली उतरला. त्यांनी विचारलं की त्यांनी काय सांगितलं. आता यांची मैत्री तुटणारच होती ना, कारण तो आपला जीव वाचवायला गेला. तेव्हा तो झोपलेला उठलेला माणूस म्हणाला, तो मला असं म्हणाला की कठीण समय येता कोण कामास येतो तो मित्र, तू नव्हे. तात्पर्य, कठीण समय येता कोण कामास येतो तो मित्र, इतर वेळी नाही. काय समजले बरे. आता प्रॉब्लेम काय झाला, लहान वयामध्ये मी खूप गंभीरपणे घेतलं. त्याच्यामुळे आमच्या घरी कोणी आल्या, माझे वडील म्हणाले की हे माझे मित्र आहेत, तर मला असं वाटतं की म्हणजे हे दोघं जंगलातून जात असतील, तो माणूस झाडावर चढला असेल. माझ्या वडिलांची तब्येत बघतात, ते काय झाडावर चढू शकत नाही, मग ते खाली पडले असतील. अस्वलांनी माझ्या वडिलांच्या कानाचा वास घेतला असेल आणि मग त्यांना कळलं असेल कठीण समय येता कोण कामास येतो तो हाच. आणि समजा कठीण समय नसताना मित्र घरी आला तर काय घरी पाठवतो का, आता येऊ नकोस, मी प्रॉब्लेम मध्ये नाहीये, मग जा. कुठलं काय ते तात्पर्य. गोष्ट सांगा आणि मोकळ व्हा ना. आणि उपदेश केल्याशिवाय ना या मोठ्या माणसाला चैनच नाही पडत. प्रत्येक गोष्टीत काहीतरी शेवटी ते पंचपक्वान्नाचं जेवण आणि टिंबटिंबचं आचमन आहे ना, तसं ते असतं. बरं का मुलांना, किंवा हो ह्या गोष्टीतून तुम्हाला कळलंच असेल, नको ना, तुमच्या जवळ ठेवा ना. ती चिमणरावची गोष्ट सांगू का. त्याचं अत्यंतिक परफेक्ट उदाहरण आहे त्या चिमणरावच्या गोष्टीमध्ये. किंवा सगळ्या बाल साहित्यिकांनी आणि मोठ्या माणसांनी हे लक्षात ठेवावं ही गोष्ट ऐकून. चिमणरावला 2 मुलं असतात, मोरू आणि मैना. त्याला असं वाटतं की एखादी बोधप्रद गोष्ट सांगितल्यामुळे मुलावरती संस्कार होतील आणि मुलं सुधारतील. म्हणून त्याने सांगितलं की इंग्लंडमध्ये एक मुलगा रस्त्यावरती बॉलनी कॅच खेळत असताना तो जोरात बॉल उडवतो आणि एका दुकानाची काच फुटते. पण तो मुलगा दुकानात जाऊन सांगतो की काका, ही काच माझ्या बॉलमुळे फुटली आहे, तर ही काच मी तुमची भरून देईन, तर तू कसं काय भरून देणार. तर ते असं म्हणतो, मुलगा असं म्हणतो की माझी आई मला दर महिन्याला 1 शिलिंग म्हणजे 1 रुपया पॉकेट मनी देते, तो मी तुम्हाला देईन. दुकानदार म्हणतात, बाळा आयुष्यभर दिलास तरी काचेचे पैसे काय भरून निघणार नाहीत, ते मी बघेन. पण ते प्रामाणिकपणे कबूल केलंच ना, आई मला आवडलं. ते दुकान टोप्यांचं असतं आणि तो दुकानदार त्यांना 1 टोपी भेट देतो मुलाला. इथे चिमणराव थांबले असते तर बरं झालं असतं. पण चिमणरावांनी मोरूला विचारलं की ही गोष्ट ऐकल्यानंतर तुला काय समजले बरे. मोरू म्हणाला, काच फोडली असता टोपी मिळते. आज संध्याकाळी मी काच फोडणार. हे ऐकल्यानंतर मैनाने असं विचारलं की मला परत तोडका हवाय, मी काय फोडू. चिमणराव म्हणाले, माझे डोकं फोड. गोष्ट सांगावी आणि सोडून द्यावी. उपदेशाच्या आणि अंतिम सत्याच्या मागे जाऊ नये. मला वाटतं प्रत्येकाची इंटरप्रिटेशन ही वेगळी असतात आणि
असावीत ना तशी, असलीच म्हणजे त्याचे असतातच. वेगवेगळे अर्थ निघाले तर प्रॉब्लेम हा. काय. आणि मुलगा सांगेल त्यातून, बोलेल किंवा हा. काय सांगेल, पण मला जे कळलं आहे तेच तू सांगितलं पाहिजे असं नसावं. नसावं. मूल केंद्री तो विचार त्याच्यामध्ये असावा.